नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिका निवडणुकीचा काल निकाल झाला आणि सध्या वेगवेगळ्या या निकालाची विश्लेषण मांडली जात आहेत. आपापल्या पद्धतीने तर्कवितर्क बांधले जात आहेत. यामध्ये सर्वात जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे सावंत गटाने मिळवलेला हा विजय ऐतिहासिक आहे असं म्हणावं लागेल आणि अशा चर्चा देखील आहेत. या निकालात खूप अशी काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यातील मी आज काही वैशिष्ट्ये सांगणार आहे. या निवडणुकीचा जर निकाल पाहिला तर यामध्ये करमाळा शहराचं राजकारण हे नात्यागोत्यात फिरलं असल्याचं एक सर्वात महत्वाची बाब या निमित्ताने दिसत आहे. काही जणांना 3 आकडा हा लकी ठरतो तर काही जणांना 3 आकडा मात्र लकी ठरत नाही असं चित्र देखील या निवडणुकीच्या निकालामध्ये दिसलेलं आहे. आणि ह्यामध्ये नेमकं 3 आकडा या निवडणुकीत केंद्रस्थानी राहिला आहे असं म्हणावं लागेल. आणि तो नेमकं काय केंद्रस्थानी राहिलेला आहे हे ती मी 3च मुद्द्यांच्या आधारावरती सांगणार आहे. करमाळा नगरपालिकेची निवडणूक ही तिरंगी झाली. म्हणजे 5 उमेदवार रिंगणात असले तरी देखील प्रमुख तिघांमध्ये ही लढत झाली. यामध्ये शिवसेना, त्याच्यानंतर भाजप आणि करमाळा शहर विकास आघाडी या तिघांमध्ये ही प्रमुख लढत झाली. निवडणुकीत एकाच कुटुंबातील जे विजयी झालेले आहेत तेही 3 उमेदवार एकाच कुटुंबातील आहेत. ते मी तुम्हाला आता सांगतोय. मोहिनी सावंत, करमाळा शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत या नगराध्यक्षपदी उमेदवार म्हणून विजयी झाल्या. त्यानंतर त्यांचे पती संजय उर्फ पप्पू सावंत हे देखील विजयी झाले. आणि तिसरी व्यक्ती ही त्यांच्याच कुटुंबातील आहे, ती म्हणजे चैताली सावंत या देखील विजयी झालेल्या आहेत. सुनील सावंत यांच्या त्या पत्नी आहेत. एकाच कुटुंबातील ही सावंत कुटुंबीय आहे. म्हणजे पती मोहिनी सावंत या नगराध्यक्षा, पती नगरसेवक आणि त्यांच्या भाऊजाई या नगरसेविका म्हणून काम पाहणार आहेत. आणखी तिसरी जी याच्यातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणावी लागेल ती म्हणजे घोलप यांच्या कुटुंबियातील देखील. कारण सचिन घोलप हे विजयी झालेले आहेत. त्यांच्या भाऊजाई लता घोलप या देखील या निवडणुकीत विजयी झालेल्या आहेत. आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये विजयी झालेल्या निर्मला गायकवाड हे देखील सचिन घोलप यांच्या बहीण आहेत. डॉक्टर अविनाश घोलप यांच्या त्या सख्या बहीण आहेत. त्या देखील या निवडणुकीत विजयी झालेल्या आहेत. म्हणजेच घोलप यांना देखील हा 3 आकडा शुभ राहिलेला आहे असं या निकालावरून दिसत आहे. आणि तिसरं यातील जी आणखी एक वैशिष्ट्य आहे ती म्हणजे जगताप यांच्या बाबतीतला. माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या. त्यांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा देखील या निवडणुकीत पराभव झालेला आहे. आणि राहुल जगताप यांचा देखील या निवडणुकीत पराभव झालेला आहे. एकमेकाच्या राहुल जगताप हे त्यांच्या विरोधात म्हणजे वैभवराजे जगताप आणि राहुल जगताप यांच्यात थेट लढत झालेली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यात देखील ते पराभव झालेला आहे. त्यामुळं त्यांना हा 3 आकडा अशुभ ठरलेला आहे. मात्र बाकी जे आपण सावंत आणि घोलप यांच्या बाबतीतलं जर पाहिलं तर त्यांना मात्र 3 आकडा हा शुभ ठरलेला असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अशा सध्या वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत आणि त्या निमित्ताने करमाळा शहरात जे ठरले म्हणजे नातेगोतीचं राजकारण इथे खूप घडतं असं या निमित्ताने दिसलेलं आहे. त्यात 3 आकडा हा केंद्रस्थानी राहिलेला आहे. हा 3 आकडा कुणाला शुभ तर कुणाला मात्र अशुभ ठरला असल्याचं दिसते. 3 आकड्याच्याच निमित्ताने आणखी जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर राज्यातील सरकार देखील तिघांच्या पक्षांचं आहे. भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिंदे यांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे, तिघांचं
सरकार म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार म्हणून या सरकारचा उल्लेख केला जातो. यांच्यासाठी देखील हा 3 आकडा महत्वाचा ठरलेला आहे. गेल्या वेळेस महाविकास आघाडीने ज्यावेळेस सरकार स्थापन केलेलं होतं त्यामध्ये अखंड शिवसेना, अखंड राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित येऊन हे सरकार स्थापन केलेलं होतं. त्यावेळेस मात्र त्यांना 3 चाकी रिक्षा म्हणून त्यांना हिणवण्यात आलेलं होतं. मात्र पुन्हा या 3 आकडा यांच्या म्हणजे महायुतीत देखील महत्वाचा ठरल्याचं आपण पाहिलेलं आहे. करमाळा शहरात देखील आता सध्या 3 आकडा हा केंद्रस्थानी राहिल्याचं आपण पाहत आहोत. सत्तेत 3 जण आहेत म्हणजे सावंत कुटुंबीय सत्तेत, विरोधात घोलप म्हणजे ते भाजपकडचे उमेदवार होते आणि पराभूत झालेले जे आहेत ते म्हणजे जगताप, शिवसेनेचे जगताप दोघं यांचा पराभव झालेला आहे आणि भाजपमधीलच एक जण राहुल जगताप यांचा पराभव झालेला आहे. येणाऱ्या काळात हा 3 आकडा करमाळकरांसाठी लकी ठरेल का हे मात्र येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे. सत्ताधारी नागरिकांना न्याय देतील का, विरोधात असलेले खरंच जनतेचे प्रश्न मांडतील का हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे. आणि तिसरे जे विजयी झालेले आहेत म्हणजे घोलप, ते सत्ताधाऱ्यांना किती न्याय देतील, नागरिकांना किती न्याय देतील हे येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे.